नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नवापूर बस स्थानक परिसरामध्ये आज काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। मका विक्रीसाठी आलेल्या एका महिलेचा भरधाव बसच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून सुदैवाने तिची 15 वर्षांची नात या भीषण अपघातातून थोडक्यात बचावली आहे। या घटनेने मात्र संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील रहिवासी कमोबाई गोठाऱ्या गावीत वय वर्षे 50 ह्या आपली नात नितीक्षा अजित वळी वय वर्षे 15 हिच्यासह मका विक्रीसाठी नवापूरला आल्या होत्या। त्या बस स्थानक परिसरातील एका ओट्यावर बसल्या असताना शहादा वापी क्रमांक MH 14 MH 2310 या बसने त्यांना मागून जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये दोन्ही गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना मदत करत दोघींनाही नवापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वळवी यांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान कमुबाई गावित यांची प्राणज्योत मालवली आणि नात नितीक्षा हिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित आहिरे, पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी बसचा चालक नितीन भांबरे आणि वाहक AS काजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मयत महिलेचे जावई शैलेश वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागरिकांनी या सगळ्या घटनेमध्ये संताप व्यक्त केलेला आहे। अपघातानंतर बस स्थानकातील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेवर मोठा हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे। यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा उरलेली नसल्याने नागरिक बस उभ्या राहण्याच्या जागेतच बसतात, यामुळे अपघात घडत आहेत। बस स्थानकातील हिरकणी कक्ष तातडीने हलवावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। दरम्यान डोकारे येथून पोटाची खळगी भरण्यासाठी मका विकायला आलेल्या कमुबाई यांच्या निधनाने गावित परिवार तसेच नवापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नवापूर। धन्यवाद। अंदर मत छेड़ने आपको। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे। तर त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे।